गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास सुरू आहे आणि आता कितवा हरिओम 59वा श्लोक ना. 59वा श्लोक 65वा श्लोक झाला ना. 65 म्हणजे इथे 300 त्यातून पुढे. ठीक आहे. तर अभ्यासाचा विचार करताना आपण कुठे आलो होतो थोडासा संभ्रम तयार झाला, पण त्या संभ्रमातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला ओवी नंबर कळाला. आणि आता दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने सांख्ययोग ही संपायची वेळ आलेली आहे. सांख्ययोग अध्याय आता संपणार आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणंही सांगून संपणार आहेत. आणि संपता संपता मात्र अशी लक्षणं का प्राप्त होत नाही हाही विचार त्यांनी पुढे केलेला आहे. पण आपण ओवी बाय ओवी या तासाभरामध्ये हा दुसरा अध्याय संपवण्याचा म्हणजे अभ्यास करून कसा तरी नाही चांगल्या पद्धतीने अभ्यास करून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैसे के आहे, तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्म रूपी. त्याप्रमाणे चित्त प्रसन्न झाले तर दुःख कसे व कोणाला होईल. त्या अवस्थेत बुद्धी परमात्म स्वरूपाचे ठिकाणी आपोआपच स्थिर होते. मुख्य विचार काय आहे की स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगताना ती जे चित्त आहे ते प्रसन्न असलं पाहिजे. आणि चित्त प्रसन्न असलं पाहिजे आधीच्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी. पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल ही चित्त प्रसन्न करण्याची भाषा आहे. ज्यावेळी माझ्या अंतःकरणात मी आणि माझे विषय चाललेले असतात त्याच्यामध्ये मग माझ्या मनाविरुद्ध काही गोष्ट घडली तर मला माझ्या काय म्हणूया अहंकाराला धक्का लागतो. आणि धक्का लागल्यामुळं मी सुखी होतो किंवा दुःखी होतो. आणि आपल्याला सुख व्हायचं आहे. सुखरूप व्हायचा दुजा कोण सांगा. संत आशीर्वाद काय देतात, सुख हो. आणि आपला आशीर्वाद काय असतो, सुखी भव. ते असले आपले आशीर्वाद फडतूस असतात. संतांचे आशीर्वाद छान असतात. ते सुख हो म्हणतात. ते मला कळलं पाहिजे. आणि सुख होणं यासाठी काय आहे त्याचं एक रूपांतरण म्हणूया आपण. सुखाचं काय म्हणूया, प्रगटीकरण म्हणूया. ते चित्ताच्या प्रसन्नतेतनं येतं. सदैव चित्त प्रसन्न आहे. हृदया वसंतम. मग आता हृदयात सतत वसंत ऋतू असेल तर काय आहे, चित्त प्रसन्न आहे असं लक्षण आहे. आणि हा जो स्थिर बुद्धी झालेला असतो म्हणजे आत्मस्वरूपामध्ये ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली असते तर तो चित्त प्रसन्नाचा असतो. म्हणजे त्याची अंतःकरण वृत्ती कुठेही नको असलेल्या विचारांमध्ये जात नाही. आणि असं जे काय चित्त आहे त्याला दुःख कसं होईल असा प्रश्न आपल्याला विचारलाय. या शब्दाचा अर्थ त्याला दुःख नावाची गोष्ट होणार नाही असा काही आहे काय असा एक विचार करायची गरज आहे. तर दुःखद प्रसंग हे त्याच्या जीवनात घडणार आहेत स्थितप्रज्ञाच्या व्यक्तीच्या. पण त्या दुःखद प्रसंगातनं तो सुखी होणार नाही आणि दुःखी होणार नाही. कारण दोन्ही तडाखेच आहेत ना, की दुःखाचाही तडाखा आहे आणि तसाच सुखाचाही तडाखा आहे. आणि सुखाचाही तडाखा काय असतो, एखाद्या वेळी आपल्याला काहीही काय म्हणूया एक्स्ट्रा वर्क न करता जेव्हा आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स न घेता आपल्याला काहीतरी एखाद्या वेळी घबाड योग मिळून जातो, त्यावेळी मात्र काय होऊन जातं, आपल्याला सुखाचा तडाखा बसतो. आणि त्या तडाख्यातनं आपल्याला बाहेर पडता पडता काय होऊन जातात, बरेच दिवस निघून जातात. मग असे सुखाचे आणि दुःखाचे जे तडाखे आहेत ते स्थितप्रज्ञाच्या लक्षणात बसत नाहीत. म्हणून त्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच म्हणजे परमात्म स्वरूपाच्या ठिकाणीच स्थिर झालेली असते. हे आपल्याला कळून घ्यायची गरज आहे. ती कशी असते तर त्याचं उत्तर पुढच्या ओवीत दिलंय. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिरबुद्धी सत्स्वरूपू योगयुक्तू. जशी निवाऱ्याचे ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत कंपायमान होण्याचे मुळीच जाणत नाही, तसा हा स्थितप्रज्ञ पुरुष आत्मरूप आणि समाधीने युक्त असतो. आता योगयुक्तू म्हणजे काय, तो समाधीयुक्त असतो. सत्स्वरूपू म्हणजे तो आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. आणि कसा, जैसा निर्वातीचा दीपू. आता आपल्या आत्ताच्या स्टँडर्डमध्ये काय आहे की जर आपण देवापुढे दिवा लावला आणि त्याच्यावर जर का कंदिलाची काच ठेवली तर काय होऊन जातं, त्याला वारा लागण्याचा कुठेही चान्स निर्माण होत नाही.
आणि ती जी ज्योत आहे ती सरळ राहते. तसंच अंतःकरणाची जी ज्योत आहे ती त्याची काय होऊन जाते, स्थिर राहते, म्हणजे शांत राहते. ती का शांत राहते, तर त्याचं कारण आहे की त्याला सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींमध्ये अंतःकरण वृत्ती जाऊ द्यायची नाही, हा त्याने आधी निश्चय केलेला असतो आणि त्या आधी केलेल्या निश्चयाला सहजता आलेली असते आणि ही सहजता आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेत येते. आणि अशी योगयुक्त समाधी, म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की समाधी शब्दाचा अर्थ काय आहे तो एकदा विचारात घेतला म्हणजे लक्षात येईल की मननामध्ये जे आहे ना ते अनात्मकार वृत्तीचा परित्याग हे त्याच्यामधलं वाक्य आहे. आणि जेव्हा या निधिध्यासनाचा विचार होतो, म्हणजे समाधीचा विचार सुरू होतो, त्यावेळी काय असतं, आत्माकार वृत्तीचा स्वीकार, पण स्वीकारामध्ये सुद्धा बुद्धिवृत्तीचा भाग असतो. आणि जेव्हा त्या स्वीकारण्याला सहजता येते, हा अनात्मकार वृत्तीचा परित्याग, आत्माकार वृत्तीचा स्वीकार, आणि मग त्या आत्माकार वृत्तीला जेव्हा स्थिरता येते, सहजता येते, त्यावेळी त्याला समाधीचा दर्जा मिळतो. त्यावेळी त्याला योगयुक्तू म्हणतात. म्हणजे सहजावस्था, मी सहजावस्थेत आहे अंतःकरणाच्या, म्हणजे आनंदाच्या सहजावस्थेत आहे, ही भावना सुद्धा अंतःकरणामध्ये उरलेली नाही. अशा शुद्ध आनंदामध्ये जीवन राहणं ते निर्वातीचा दीप होणं आहे. म्हणून अशी जी आनंदाची स्थिती आहे ती कधी न मोडणारी. मुख्य विचार काय आहे, आपल्याला जो आपण विषयांमध्ये आनंद पाहत असतो तो कधी मिळत असतो आणि कधी मिळत नसतो. म्हणजे काय असतं, मुळातला आनंद स्थिर असताना मी विषयाच्या निमित्ताने तो आनंद विषयांमध्ये शोधायला जातो आणि मग मी म्हणतो की आज मला बरं वाटत नाही आणि एकदा म्हणतो मी मला बरं वाटतंय. म्हणजे आनंद नावाची गोष्ट मोडलेली आहे, वास्तवात जी मोडूच शकत नाही. पण काय झालं, मी जीवदशेत आलो आणि जीवदशेत आल्याबरोबर आनंद नावाची गोष्ट काय झाली, इकडं तिकडं झाली. म्हणून मला काय व्हायचंय, आनंद रूप व्हायचंय. आणि ही आनंद रूपाची जी भाषा आहे ती योगयुक्ताची भाषा आहे. पुढची ओवी असं सांगते, ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी, तो आकळीला जाण गुणी विषयाधिकी. मग आता अशी जी काय अविचारी माणसं असतात त्यांची अंतःकरण वृत्ती कशी असते, मग माझी तशी काही आहे का, हा विचार करावा. आणि तशी नसेल तर रामकृष्ण हरी सोडून द्यावा विचार. आणि तशी जर का हे अविवेकी दृष्टी असेल माझी, तर त्याच्यामध्ये काय पद्धतीने सुधारणा करता येईल हा विचार सतत करावा. इंद्रिये, मन, बुद्धी यांच्या स्थैर्याचा विचार ज्याच्या अंतःकरणात नसतो तो शब्दादी विषयांच्या पाशाने आवळला जातो असे जाण. म्हणजे तो काय असतो, तो शब्दादी, हे काय आहे, शब्दादीमध्ये काय आहे, शब्द आदी, आदीमध्ये काय, शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, असे 5 विषयांच्या निमित्ताने तो काय होऊन जातो, आवळला जातो. म्हणजे बुद्धीचं अस्थैर्य जे आहे ना ते ह्या 5 विषयांमध्ये सत्यत्व बुद्धी देण्यात आहे. आता शब्दाचा विचार काय आहे, वास्तविक शब्द हे प्रमाण मानलेलं आहे. आपल्या काय म्हणूया उपनिषदांनी काय सांगितलंय की आत्मस्वरूपालाच तुला जाणून घ्यायचं असेल तर शब्दांच्या साह्याने ते जाणून घेण्याची व्यवस्था आहे. वास्तविक आत्मस्वरूपाबद्दल काही बोलता येत नाही, शब्दविण संवादीची ही भाषा आहे. पण मला जाणूनच घ्यायचं असेल तर माझ्यावर मायादेवीची काय पाहिजे, कृपा पाहिजे. आणि ती कृपा जर माझ्यावर असेल तर या शब्दांच्या स्तरावर आत्मस्वरूप कळण्याची व्यवस्था तयार होते. त्यालाच आपण काय म्हणतो, परोक्ष ज्ञान. पण त्या शब्दांचा उपयोग जर का मी नको असलेल्या ठिकाणी केला, म्हणजे माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी न करता मी त्या शब्दांचा उपयोग भलत्या ठिकाणी प्रयोग करीत बसलो, तर मला माझ्या आनंदाचा विचार पूर्ण होण्याची व्यवस्था नाहीये. शब्द आहे, रूप आहे, रस आहे, कानाने काय ऐकावं, शब्दाने काय बोलावं. शब्दाने काय बोलावं, पुन्हा तेच आहे की मी सतत विठ्ठल विठ्ठल नाम घेतलं. काय म्हणूया वाणीच्या स्तरावर शब्द काय आहेत, विठ्ठल विठ्ठल आहेत. आणि त्या विठ्ठलाचं जर मी नाम घेतलं तर प्रपंचाचे जे नको असलेले विचार आहेत ते सहज बाजूला होण्याची व्यवस्था आहे. आपल्याला हळूहळू काय करायचंय की या देहादी प्रपंचात असलेली फक्त एक्स्ट्रा वृत्ती काढायची आहे. गुंतवणूक आहे ना तेवढीच काढायची आहे. आणि गुंतवणुकीला काय म्हणूया आपण, एक्स्ट्रा भागीदारी केलेली आपण अननेसेसरी, तेवढीच फक्त बाजूला करायची आहे. आणि ती जर बाजूला करायची असेल आपल्याला एक्स्ट्रा भागीदारी, तर आपल्याला काय केलं पाहिजे, काही काळ नामस्मरणाचं चिंतन केलं पाहिजे, काही काळ काय म्हणूया शब्दांच्या साह्याने, आपण या ज्ञानेश्वरीच्या साह्याने, हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे. म्हणजे काय केलं, माऊलींनी शब्द मांडलेत आणि मग ते शब्द काय करतात, माझ्या अंतःकरणात असलेल्या अविद्येची निवृत्ती करतात. त्याचा अभ्यास, त्याप्रमाणे ऍप्लिकेशन, आणि त्या ऍप्लिकेशनचा उपयोग करून मी माझ्या आनंदाकडे जाऊ शकतो. पण इथे 2 भाग पडतात की श्रेयस काय आणि
प्रेयस काय, जे संसारात आहे त्याला काय म्हणायचं पुन्हा, जे सांग. मग ते सगळं आपल्याला काय केलं पाहिजे, दोन विभाग केले पाहिजे की ज्या विचारांमुळे मी देहादी प्रपंचामध्ये अडकतो त्या विचारांचा पाठलाग मी करणार नाही, शब्दांनी सुद्धा, तो बाहेर सुद्धा आणि पुन्हा आत सुद्धा, अंतःकरणात सुद्धा. दोन ठिकाणी आपण काय करतो त्याचा विचार करतो. आणि असा जेव्हा मी पाठलाग करणार नाही असा निर्णय घेतो, तेव्हा काय होऊन जातात, माझे शब्द माझ्या आवाक्यात येतात. नाहीतर अदरवाईज मी किती निरर्थक बडबड करतो. आपण पाहिलेलं आहे की 10 लोक एकत्र बसतात आणि काही असतो, काही विषय त्यांना चालतो, कुठला सिनेमाही चालतो विषय, कुठला ताजमहल हाही विषय चालतो, काहीही विषय चालतो की आपल्याला त्याच्याविषयी बोलायची गरज नाही आणि 2-2 तास त्याच्यावर गप्पा मारतात. आणि त्या मारून सुद्धा ते काय असतात, गप्पा असमाधानीच असतात. मग असं काय होतं, एवढ्या गप्पा मारल्या मी पण मी समाधानात नाही, याचा अर्थ काय आहे, इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या स्थैर्याचा विचार मी केलेला नाहीये. शब्दादी विचारातनं मी एक विषय सांगितला म्हणून शब्द हा जो आहे, शब्द प्रमाण जे आहे ते श्रेष्ठ प्रमाण मानलं गेलेलं आहे. तेच शब्द प्रमाण काय असतात, श्री गुरु मला सांगतात, तत्वमसीच्या निमित्ताने काय होतं, 3 शब्दच माझ्या पुढे येतात, पण त्या 3 शब्दांच्या मागे शक्ती असते, ते मला माझ्या आनंदाचा अभ्यास, आनंदाचा विचार माझ्या अंतःकरणात रुजवू शकतात ते 3 शब्द. पण आणखी अनेक कितीतरी शब्द आहेत की ते माझ्या आनंदापासून मला दूर घेऊन जातात. म्हणून इथे काय आहे, विषयादिकी म्हणजे विषयांसंबंधी जे काय सगळे विचार आहेत, ते सगळे विचार जे आहेत ते पर्याप्त करण्याची गरज आहे. आणि तेवढेच पर्याप्त की जेवढा मला देहादी प्रपंच करायचा आहे तेवढाच विचार करावा आणि तिथून माझा सगळा विचार कुठे जावा, तो अध्यात्म ग्रंथी अभ्यास करण्यासाठी न्यावा. आणि तो नेला नाही तर मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार करता येत नाही. पुढचं एक लक्षण त्यांनी असं सांगितलंय, जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरोनी न रिगे काही, जैसा पापी याच्या ठाई मोक्ष न वसे. तर आणि जेथे शांतीचा ओलावा नाही तेथे कधी सुख चुकून देखील प्रवेश करीत नाही. जसे पापाच्या ठिकाणी मोक्ष राहत नाही तसे अशांत पुरुषाच्या ठिकाणी सुख राहत नाही. म्हणजे मी अशांत आणि मी सुखात, या 2 गोष्टी कशा काय जुळणार, अशांतस्य कुतो सुखम. मग जसं जिथे शांतीचा जिव्हाळा नाही, शांती हे काय आहे, स्वरूपाचं एक लक्षण आहे. आपण श्री गुरूंचा विचार करतो त्यावेळी काय करतो की श्री गुरूंचं एक विशेषण काय आहे, शांतम, म्हणजे ते कसे आहेत, शांत आहेत. मग ते कसे शांत आहेत याचा विचार करायची गरज आहे. तर ते आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन शांत झालेले आहेत. कोणी त्यांना असं नाही सांगितलेलं की अरे तू चिडलायस ना, जरा शांत बस, आता तू जरा शांत राहा. आणि अशा पद्धतीने जे शांत होतात ते शांत नव्हेत, ते अशांतच असतात मुळात. म्हणून आत्मस्वरूपाची ऐक्यता असेल तर शांतता. पण हा जो विषयाधिकांमध्ये जो रमलेला असतो तो मात्र काय असतो, जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, शांती नावाचं तत्व जे आहे म्हणजे स्वरूप लक्षण आत्मस्वरूपाचं, त्याचा ओलावाच नसतो, म्हणजे त्याचा पत्ताच नसतो. तेथ सुख विसरोनी न रिगे कही. मग तेथे सुख कसं काय प्रवेश करेल, कारण अंतःकरण वृत्ती नको असलेला विचार करून झाल्यावर त्याला मग आपण हवे असलेल्या विचारांनी छेद दिल्यानंतर जेव्हा ती शांत होते तेव्हाच मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळतं. आनंद केव्हा प्रगट होतो, जेव्हा अंतःकरण वृत्ती शांत होते तेव्हा. जर का मी माझी अंतःकरण वृत्ती सतत विषयांमध्ये ठेवली, मी माझी अंतःकरण वृत्ती सतत देहादी प्रपंचामध्ये ठेवली, तर काय होऊन जातं, माझ्या मागं काय म्हणूया नको असलेल्या विचारांचं भूतच पाठीमागे लागून जातं आणि मी कायमच अशांत असतो, बसल्या जागेवर सुद्धा अशांत असतो. माझ्या लक्षातच येत नाही की 2 मिनिटं जरा शांत बसलं पाहिजे, पण नाही, 3 वाजले की 4 वाजता काय करायचं याचा विचार, 4 झालं की 5 वाजता काय करायचं याचा विचार. म्हणजे आत्मविचारासाठी मला काहीतरी करायला पाहिजे हा विचार माझ्या अंतःकरणात कधी येतच नाही. पण तो का येत नाही, तर याचा अर्थ माझं चिंतन काय झालेलं आहे, आत्मचिंतन सोडून विषय चिंतन चाललेलं आहे. समर्थांचं तेच म्हणणं आहे, सांडून राम आनंद घन, करी जो विषय चिंतन, तया लोलंगतासी समाधान कैचे. म्हणजे आनंदरूप रामाला सोडून द्यायचं, म्हणजे माझ्या स्वरूपाला मी सोडून द्यायचं आणि या 5 विषयांमध्ये मी माझी सगळी इंद्रिय किंवा माझी अंतःकरण वृत्ती बुडवून टाकायची. आणि मग मी काय करायचं,
सुख शोधित बसायचं. आता हे सुख शोधित बसणं आहे ना, तो केवळ सुखावास असतो, तो खऱ्या आनंदाचा विचार तिथं होतच नाही. जैसा पापियाच्या ठाई मोक्ष न वसे, म्हणजे पाप्याच्या ठिकाणी मोक्ष राहत नाही, तो अशांत पुरुषाच्या ठिकाणी सुख राहत नाही. मग असं जे काय चिंतन आहे ते स्थितप्रज्ञाचं लक्षण दाखवणारं चिंतन नाही, तर मला माझ्या आनंदाकडे जाणारं जे चिंतन आहे ते स्थितप्रज्ञाकडे घेऊन जाणारं चिंतन आहे. त्याला मी वाव दिला पाहिजे, त्याला मी माझ्या अंतःकरणात जागा निर्माण केली पाहिजे. आणि ती जागा निर्माण करायची असेल तर पुन्हा निष्काम कर्म, निष्काम उपासना, नाम, ध्यान, आत्मविचार, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, तीव्र मुमुक्षत्व, तत्वमसीचं चिंतन, हे एवढ्या पायऱ्या दिल्यात त्यांनी. त्या पायऱ्यांचा अवलंब आपण केला पाहिजे. ह्या गोष्टी मी समजून घेतल्या पाहिजे. जर मी हळूहळू त्या गोष्टी समजून घेतल्या तर मला त्या गोष्टींचा पाठलाग करता येतो, म्हणजे आत्मविचारांचा पाठलाग करता येतो आणि तो पाठलाग मला आनंदाकडे घेऊन जातो. या नको असलेल्या गोष्टींचं चिंतन आहे ते केवळ मला सुख देतं आणि दुःख देतं. आणि पुन्हा काय असतं, मी तोंडावर किती वेळा आपटलेला असतो पण हे मला कळत नाही, तरी सुद्धा मी काय करतो, पुन्हा तोंड वर करून त्या विषयांच्याच मागे लागतो. याला काही अर्थ नाही. पुढे म्हणतायत, म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन निके. म्हणून मनाची अप्रसन्नता अथवा अविचारपणा हेच दुःखाचे सार आहे. याकरिता म्हणजे सुखाकरिता मनोनिग्रह व मनोनिग्रहाकरिता इंद्रियांचे दमन करणे चांगले. म्हणजे याचा अर्थ काय झाला की इंद्रियांचं दमन झालं पाहिजे, मनाचं शमन झालं पाहिजे. शम आणि दम हे दोन भाग आपल्या पुढे आलेले आहेत. आणि म्हणून अयुक्तपण मनाचे, की अशी जी अप्रसन्नता आहे, अयुक्तता आणि युक्तता. आता अयुक्तपणा कशात आहे, तर अप्रसन्न राहण्यात आहे. आणि कोणालाही अप्रसन्न राहण्याची इच्छा नाहीये. सगळ्यांना काय पाहिजे, प्रसन्न चित्तच पाहिजे. मग आता प्रसन्न चित्त पाहिजे असेल तर मला अविचार सोडून द्यावा लागेल. मग अविचार कुठला, आता पुन्हा अभ्यास करायची वेळ आली त्यावेळी लक्षात येतं की एक आत्मविचारच काय आहे, खरा विचार आहे. आणि ते सोडून केलेले सगळे काय आहेत, ते अविचार आहेत. आणि मग ते अविचार काय करतात, मी देह म्हणायला लावतात, मी कर्ता म्हणायला लावतात, जग सत्य म्हणायला लावतात, मला पुन्हा माझ्यासारखा बुद्धिमान मीच, आता हे असं म्हणायला लावतात. आणि वास्तवात हे एवढी सगळी मोठी ग्रंथरचना झाली आणि एवढी मोठी बुद्धिमत्ता आपल्यासमोर दिसतीये, तरी सुद्धा मी माझ्या बुद्धीचा अहंकार करीत असेल तर काय झालेला आहे, तो मूर्खपणा आहे. समर्थांनी त्याचं मूर्ख लक्षणात रूपांतर केलेलं आहे. मग असं मूर्ख लक्षण जे आहे हे अयुक्त मनाचं लक्षण आहे. आणि युक्त मनाचं लक्षण जे आहे ना, ते तुकाराम महाराज म्हणतात तसं मुंगी साखरेचा रवा. मुंगी काय असते, ती साखर खाते पण किती एक एक कण नेऊन ती खाते आणि भरपूर खाते, काही अडचण नाहीये. तो ईश्वर सुद्धा म्हणतो, तुझ्यासाठी मी भरपूर ठेवलेलं आहे, पण तू कशाला रडतो त्याच्या नावाने, तू अभ्यास करायला तुला जीवन दिलेलं आहे, तिकडे जा. म्हणून इथे आपल्याला मनाचाही निग्रह केला पाहिजे आणि इंद्रियांचाही निग्रह केला पाहिजे. याचा अर्थ इंद्रिय ही माझ्या ताब्यात असली पाहिजे. मी इंद्रियांच्या ताब्यात असता कामा नये. जेव्हा माझ्या ताब्यात इंद्रिय नसतात त्यावेळी काय होऊन जातं, मी नको असलेल्या चिंतनाला जास्त वेळ देतो. ज्यावेळी मला काय म्हणूया निकाल लावायची वेळ येते की आता मी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला जायचंय का सिनेमाचं तिकीट काढून आणलंय मुलांनी त्याच्या सिनेमाला जायचंय, त्यावेळी मला निर्णय करण्याची वेळ येते. याला म्हणतात विवेक. आता हे जे विवेक नावाचं जे तंत्र आहे ते हेच सांगतं की एक आत्मा तेवढा सत्य असून उर्वरित सगळं मिथ्या आहे. आणि मग त्या ह्याच्यात काय आहे, ज्ञानेश्वरीचं वाचन जे आहे ते संवादी मिथ्या आहे, ते मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातं. त्याच वेळी जर का सिनेमा असेल तर तो मला कधी सुख देतो आणि कधी दुःख देतो, तिथले प्रसंग. म्हणजे हे मला कायम विचार करावे लागतात की माझ्या अभ्यासाला योग्य अंतःकरण वृत्ती तयार करावी लागते. पाचही ज्ञानेंद्रियांची जी काय भूमिका आहे ती सतत बहिर्मुख असणं हे शक्यच आहे. पण बहिर्मुख आहे म्हणून ती बहिर्मुख ठेवावी असं काही कोणी देवाने आपल्यावर काय केलेलं नाही, जबरदस्ती केलेली नाही, बळजबरी केलेली नाहीये. मग माझ्या इंद्रियांना मी हळूहळू सवय लावली पाहिजे की डोळ्यांनी काय पाहावं, डोळ्यांनी पुन्हा तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. म्हणजे झाले, डोळाही काय झाला, शांत झाला, मुखी तुझे नाम वाचेलाही, कानाने काय ऐकावं की विठ्ठलाचंच नाम ऐकावं. नंतर हे सगळे रसनेंद्रिय वगैरे ही जी काय 5 ज्ञानेंद्रिय आहेत ह्याच्यामध्ये काय आहे, शब्द स्पर्श रस रूप गंध सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा, हे सगळे विषय काय करतात, मला दैन्यवाणा बनवतात. माझी काय करतात, मोठी श्रीमंती असताना सुद्धा माझी स्थिती कशी करतात, अत्यंत केविलवाणी करतात.
आणि हे जे काय आज जे काय घटना घडतायत या जगामध्ये या सगळ्या केविलवाण्या याच्यातनं आहेत. हे माणसाची इंद्रियता जी आहे, इंद्रिय जी काय विचार करण्याची क्षमता आहे ती अत्यंत निघून गेली आहे. त्याचेच परिणाम आहे. आपल्याला माझे श्रीगुरु एकदा म्हणाले होते की सगळ्यांना जर का चांगलं वागायला वगैरे शिकवायचं असेल तर सगळी ही आत्ता पृथ्वी तलावरची जी माणसं आहेत ना ती सगळी वेदांत साक्षर केली पाहिजे. आणि वेदांत साक्षर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनुष्याचं जीवन योग्य स्तरावर सुद्धा चालणार नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सगळ्या ज्या गोष्टींचा विचार केलाय तो केवळ या वेदांताने केलेला आहे. म्हणूनच इथे जी भाषा आहे की माझ्या मनालाही मी समजवलं पाहिजे आणि माझ्या इंद्रियांनाही समजवलं पाहिजे. माझं मन काय पाहिजे, मन सतत रामाच्या चिंतनात पाहिजे. देहादी प्रपंचाचं चिंतन होताच कामा नये. देहादी प्रपंचाचा विचार जेवढा पाहिजे तेवढाच करायचा आहे आणि तो चिंतनाचा विषय नसावा माझ्या. ज्यावेळी प्रायोरिटी देहादी प्रपंचाच्या विचारांची येते त्यावेळी मी सुखात जातो आणि दुःखात जातो. पण जेव्हा प्रायोरिटी बदलते म्हणजे राम स्वरूपता ही प्रायोरिटी येते त्यावेळी राम हा काय आहे, केवळ आत्मस्वरूपाचा कंद आहे, तो केवळ आनंदाचा विचार आहे. म्हणून इथे इंद्रियांचंही दमन केलं पाहिजे आणि मनाचंही शमन केलं पाहिजे. त्यासाठी या चारही गोष्टींचा विचार आपण माफक पद्धतीने केलाच पाहिजे. पुढचं म्हणणं असं आहे, इंद्रिय जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू. ही इंद्रिये जे जे म्हणतील तेच ते जे पुरुष करतात. इंद्रियांच्या अधीन होऊन विषय भोगतात ते ज्ञानाने विषय समुद्राच्या पलीकडे तरून गेले, मुक्त झाले तरी पण तरून गेलेच नाहीत, कारण ते पुरुष इंद्रियाधीन झाल्यामुळे बद्धच आहेत असे जाणावे. म्हणजे आता इथे असं वाटेल की अरे हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे का, हे ज्ञानी माणसाचं लक्षण नाहीये, ते हे फुसक्या ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. हे आत्ता सांगितलेलं की इंद्रिय जे जे म्हणती ते त्याची जे पुरुष करीती, की जशी इंद्रिय सांगतील माझी तसं ते करत राहतात आणि मात्र आव कशाचा आणतात की मी काय आहे, मी जीवनमुक्त आहे, आता मला कशाची काही गरज नाही. मग असा आव आणतात. ते जे काय असतात ते काय करतात, ते तरलेची न तरती विषय सिंधू, की मी तरून गेलो, मुक्त झालोय अशी अंतःकरणात लकेर उठेपर्यंतच ते इथनं खुर्चीवरनं उठले की ते काय होऊन जातात, विषयांमध्ये बुडूनच जातात. ही अपेक्षाच नाहीये अभ्यासामध्ये. अपेक्षा काय आहे अभ्यासामध्ये की हा जो विषय सिंधू आहे तो कसा आहे, पुन्हा खारट आहे. या कवी लक्ष्मीधरांनी विवेक सिंधू नाही, अद्वैत मकरंदामध्ये सुद्धा लिहिलेला आहे की तो जो समुद्र आहे तो खारट आहे, तो कायम आपल्याला मॅक्सिमम दुःखच देतो. पण तरी काय होऊन जातं, थोडा कुठेतरी अभ्यास करायला लागतो आणि अभ्यास करायला लागला तोच काय होऊन जातो, तो स्वतःला फार मोठा समजायला लागतो आणि कधी तो विषयांमध्ये बुडून जातो हे कळतच नाही. कारण ही जी विषयांची पकड आहे ना ही माझ्या अंतःकरणावर अनंत जन्माची आहे आणि त्यामुळे त्या विषयांचं काम सतत काय असणार आहे, ते मला विषयांकडे नेण्याची अंतःकरणात सतत प्रेरणा देणार आहे. पण माझी जी अभ्यासू वृत्तीची जी अंतःकरण वृत्ती आहे, श्रीगुरूंनी किंवा संतांनी दिलेली जी काय विचारांची सरणी आहे त्या विचारांच्या सरणीने या नको असलेल्या विचारांच्या सरणीला सतत आवर घातला पाहिजे. हे काम दिवसातनं मला सुरुवातीला खूप वेळा करावं लागणार आहे, पण त्याचा कंटाळा नाही करायचा. अभ्यासाची भाषा जी आहे ना ती अशीच आहे, वारंवारता. अभ्यासाची वारंवारता, फ्रिक्वेन्सी हव्या असलेल्या विचारांची ही वाढवावी लागेल आणि ती जशी वाढत जाईल तसतसे हे नको असलेले विचार जे आहेत ते अशक्त होत जातील. म्हणून इथे काय आहे की ते पुरुष इंद्रियाधीन झाल्यामुळे बद्धच आहेत असं म्हणावं. म्हणजे आपण हा विचार करू नये, आपण काय करावा, आपण आपला अभ्यास करीत राहावा. अभ्यास करता करता हळूहळू काय होऊन जाईल, साधकाचा सिद्ध कधी होऊन जाईल पत्ता पण लागणार नाही. कारण त्याचा दिवस, वेळ, काळ काही सांगता येत नाही. ते ज्यावेळी व्हायचंय ती कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती होते आणि आनंदाची प्राप्ती होते. पण आपल्याला समजूनच घ्यायची गरज आहे की काहीही झालं तरी सुद्धा विषयांच्या मागे माझी अंतःकरण वृत्ती धावता कामा नये, जरुरीपेक्षा जास्त. हे इन ब्रॅकेट आपलं कायम लक्षात ठेवावं. कारण आता जेवण हा विषय आहे. तुम्ही म्हणाल मग जेवण हा विषय पण भोगायचा नाही का? नाही, जेवण हा रसनेंद्रियाचा विषय आहे. मग मर्यादित प्रमाणात जेवण कर. इतकं जेवण करू नको की ऐकायच्या वेळी तुला झोप येईल. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आपल्याला प्रत्येक वेळी आपण अभ्यासामध्ये कीन असलं पाहिजे, चपळ असलं पाहिजे. खेळामध्ये कसा पाहिजे माणूस, चपळ पाहिजे. जर का तो चपळ असेल तरच ठीक आहे, अदरवाईज काय आहे, मग आपला पराभव ठरलेला आहे कुस्तीमध्ये. की दुसरा पैलवान काय करणार आहे, तो समोरचा पैलवान जो आहे तो विषयरूपी पैलवान आहे. तो मला सतत काय करणार आहे,
चितच करणार आहे, तसं नाही चालणार. तर कधीतरी एक दिवस त्याच्यावर आपल्या आत्मविचारांची कुरघोडी झाली पाहिजे आणि ती होत नाही तोपर्यंत काय आहे, आपल्याला खऱ्या आनंदाकडे जाण्याचा दरवाजा उघडण्याची व्यवस्था नाही. तैसी प्राप्ते ही पुरुखे, इंद्रिये लाळीती जरी कौतुके, तरी आक्रमिला जाण दुःखे सांसारिके. त्याप्रमाणे संसाराच्या पैलतीरेला प्राप्त झालेल्या सिद्ध पुरुषानेही सहज लीलेने इंद्रियांचे लाड जरी पुरवले तरी तो सांसारिक दुःखाने व्यापला जातो. लक्षात ठेवायचं, सिद्ध झालाय असं म्हणूया क्षणभर आपण. आता माऊली म्हणते म्हणून त्याच्यावर कोण ऑब्जेक्शन घेणार. पण त्यांनी जर का काही कारणासाठी जर का थोडासा पतंगाला ढील दिला आपण म्हणतो, तर तो पतंग आपल्याला काय आहे, आपल्या हातात उरणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, विषय हे मोहित करायला टपलेले आहेत आपल्याला. आपण काय होऊन जातो, आपल्या अंतःकरण वृत्तीने त्याच्यामध्ये जाऊन बसतो आणि मग असं जर झालं तर मग काय आहे, आपण जर का त्यांनी काय होतंय, ही एक भाषा आहे. मला नेहमी माझे एक मित्र आहे, काही झालं की ते काय म्हणतात, त्यांनी काय होतंय, अरे त्यांनी काय होतंय, काय मी बद्ध राहतोय हे त्यांच्या लक्षातच येत नाही. असं नाही चालणार आपल्याला, की इंद्रियांचे जे एक्स्ट्रा लाड आहेत ते पुरवणं आज तरी शक्य नाहीये. त्या इंद्रियांना सांगायला पाहिजे, समजूत घातली पाहिजे इंद्रियांची, की आज तुमचे लाड कुठल्याही परिस्थितीत होणं नाही. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत मनाकडनं इंद्रियांना कुठेही आज्ञा मिळणार नाहीयेत. तर आज्ञा ज्या मिळतील तुम्हाला इंद्रियांना, त्या आत्मस्वरूपाकडेच जाण्याच्या मिळतील. तुम्ही आता त्याच्या मर्यादेत राहायला शिका. हे आपण आतमध्ये आपल्या अंतःकरण वृत्तीलाही समजावून सांगितलं पाहिजे आणि आपल्या इंद्रियांनाही समजावून सांगितलं पाहिजे. ऐकत नसतील तर आपण काय करतो, लहान मुलाला धपाटा घालतो. तसंच काय करावं, आपण आपल्या अंतःकरणाला जरा काय करावं, त्याला थोडासा एक धाक दाखवावा चांगला आणि धाक दाखवून त्या अंतःकरणाला शांत राहण्याचा प्रयत्न शिकवावा. धाक म्हणजे काय, आत्मविचारांचा धाक असेल तर हळूहळू अंतःकरण वृत्ती ही शांत व्हायला लागते. म्हणून पुढचा विचार असा येतोय, म्हणून या आपुली आपण पेया, जरी इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. म्हणून अर्जुना, आपली इंद्रिये आपल्या स्वाधीन झाली तर यापेक्षा अधिक काही साफल्य असते काय. म्हणजे इंद्रिय त्यांनी जर का आपली ताब्यात आणली तर याचा अर्थ ते अंतःकरण सुद्धा ताब्यात आलेलं आहे. आणि मग इंद्रिय ताब्यात आणली तर अबाउट 30% आपला परमार्थ आहे ना, तो व्यवस्थित झालेला आहे. आणि मनाला आणलं ताब्यात तर मग 60% मध्ये आपण आहोत. म्हणून इंद्रिय आणि मन या दोघांनाही काय आहे, ताब्यात आणणं म्हणजे तो स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. त्यांनी ती ताब्यात ठेवलेली असतात, त्यांनी ती एक्स्ट्रा तो इलांगेट करीत नाही विषयांच्या मागं. आणि असं जर करत नसेल तर काय आहे, त्याचं ह्या जीवनातलं फार मोठं साफल्य आहे. त्यांनी खूप मोठी अचिव्हमेंट केलेली आहे, हे लक्षात ठेव. त्यांनी अधिक जोमाने परमार्थ केला तर तो याच जीवनात स्थितप्रज्ञ होण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे इंद्रियाची साफल्यता हे काय आहे, आपण हा एक माइलस्टोन आहे असं म्हणूया. की आपल्या अभ्यासामध्ये आपण एक काय म्हणूया, एक काहीतरी अचिव्हमेंट केलेली आहे, पण ती लास्ट अचिव्हमेंट नाहीये. लास्ट अचिव्हमेंट काय आहे, ते आनंदाची प्राप्ती. ती सुद्धा कशी पाहिजे, कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती होऊनच आनंदाची प्राप्ती हवी. लयरूप दुःख निवृत्ती नको. विचारांचा परमार्थ असं सांगतो की मला जर आनंदाची प्राप्ती करायची असेल तर निष्काम कर्म निष्काम उपासना ही मला घडली पाहिजे. आणि इथे हा जो विचार आहे, इंद्रिय स्वाधीन झाली या शब्दाचा अर्थ इंद्रियांनी काय झालेलं आहे, त्या व्यक्तीचं म्हणजे त्याच्या अंतःकरणाचं ऐकायला सुरुवात केलेली आहे. आपलं अंतःकरण आहे ना, हे आपलं म्हणणं ऐकायला लागलं पाहिजे. आपल्या अंतःकरण वृत्तीने घेतलेले जे निर्णय आहेत अभ्यासाकडे जाण्याचे, त्या अंतःकरणातल्या वृत्तीला, त्या निर्णयाला या नको असलेल्या विचारांनी आव्हान देणं ज्या दिवशी बंद होईल ना, त्या दिवशी मी अंतःकरणात काय आहे ही इंद्रिय जिंकण्याची प्रोसेस मी बरोबर केली आहे हे लक्षात ठेवायची गरज आहे. बाहेर इंद्रिय जाणारच आहेत, बाहेर जाणं हा काही दोष नाहीये, पण त्या ठिकाणी अननेसेसरी त्याचं चिंतन जे चाललेलं असतं ते दोषास्पद आहे. ते जेवढ्याच तेवढं चिंतन करून परत ते रामाच्या चिंतनात, परत ते आत्मचिंतनात येणं हे काय आहे, हे इंद्रियांचं स्वाधीनपणा आहे. म्हणजे इंद्रिय आपल्या ताब्यात आल्याची लक्षणं आहेत. अदरवाईज आपण इंद्रियांच्या ताब्यात जातो, मग ती आपल्याला कसं वागवतील ह्याचा काही नेम नाही. पुढे असं म्हणतायत की तैसी इंद्रिय आपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन असतात, ज्याच्या म्हणण्याप्रमाणे वागतात, त्याची प्रज्ञा स्थैर्याला प्राप्त झाली आहे असे जाण.
कासवाचं उदाहरण दिलंय त्याच्या आधीच्या ओवीमध्ये, की कासव प्रसन्न असताना अवयव बाहेर काढून आनंदाने विहार करतं, पण त्याला जर का काही थोडा धोका वगैरे आला तर ते इंद्रिय काय करून घेतं, आपल्या आकुंचितही करून घेतं. तशीच माझी इंद्रिय पाहिजेत, की मला लक्षात यायला पाहिजे की इथे बसून मला काही मिळणार नाही. ज्या वेळी माझी खूणगाठ पटेल की इथे बसण्यात काही अर्थ नाहीये, इथे सगळा कसा आहे, देहादी प्रपंचाचा सोहळा चाललेला आहे विचारांचा, इथे मला बसण्यात काही मिळणार नाहीये, त्यावेळी तिथून उठण्याची ताकद पाहिजे. त्या व्यक्तींचं कदाचित मन दुखावेल, पण त्यांना सांगता आलं पाहिजे की तुम्ही ते तुमचं सगळं चिंतन चालू द्या रजोगुणातलं, पण मला मात्र माझ्या आनंदाचं चिंतन करायचंय, मला माझा वेळ खूप कमी आहे माझ्या आयुष्यातला. हे ज्याला कळलं ना, तो ह्या काय म्हणूया नको असलेल्या विचारांना आवरू शकतो. म्हणजे देहबुद्धीच्या विचारांना, नंतर मनात नको असलेले जे काय चिंतनाचे विषय आहेत, शब्द स्पर्श रस रूप गंध किंवा सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा, या सगळ्यांना तो आवरू शकतो. पण ते आवरण्यासाठी मात्र काय आहे की एक कोणीतरी आपल्याला पुढे काय असावा लागतो, एक काय म्हणूया एक चाबूक घेऊन आपल्यासमोर असावा लागतो. ते श्री गुरु असतात. ते ऐकलं नाही ना की ते आपल्याला बोलतात, आपल्या लक्षात येत नाही हा दोष माझा आहे, की ते बोलतात मला, अरे हे असं कसं काय झालं, असा कसा काय विचार तू करू शकतोस, हे ते आपल्याला बोलत असतात, पण ते लक्षात येत नाही माझ्या. पण ते कळलं ना मला, तर मग मी काय करू शकतो, मला खूपच मी काय करू शकतो, मिनिमाइज करू शकतो. नको असलेले जे विचार आहेत ते मला सगळे मिनिमाइज करता येतात. म्हणजे देहबुद्धीचे विचार, कर्तेपणाचे विचार. आता कर्ता राम आहे एकदा ठरलं, त्यानंतर कर्ता श्री गुरु आहे एकदा ठरलं, पुन्हा त्या ओवीचंही पाठबळ आहे की काय आहे, की जर का मी रामाला कर्तेपणा दिला तर यश कीर्ती प्रताप, म्हणजे प्रत्येक गोष्टच जर का तो जगदीश्वर करत असेल तर मी त्याचं करते पण मानायला काय हरकत आहे. जर का प्रत्येक वेळी जर कोणी माझी स्तुती केली सुद्धा तरी सुद्धा मी काय करेल, की अरे स्तुती कोणाची चालली आहे, ती त्याची चालली आहे, त्या रामाची चालली आहे, मग त्या रामाला ती स्तुती काय असो, अर्पण असो, माझी अंतःकरण वृत्ती शांत राहणार आहे. म्हणजे हे जर एक चिंतनाचा धागा अगदी छोटासा असतो, फक्त तो वापरायचा असतो. आपलं चुकतं कुठे, चिंतनाचा धागा अकॅडमिकली आपल्या लक्षात असतो, पण तो वागण्याच्या वेळी मात्र नेमका विसरून गेलेला असतो. तसं होता कामा नये. कर्णाचे अवतार आपण होताच कामा नये, की वेळीच काय आहे, विद्या ज्यावेळी उपयोगात आणायची होती त्यावेळी मात्र काय झालं, तो ती विसरला. असं नाही चालणार आपल्याला. आपल्याला जर का आनंदाकडे जायचं असेल तर इंद्रिय अपैती होती, म्हणजे आपल्याला इंद्रियांवर लक्ष ठेवून असलं पाहिजे. आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांवर आपण लक्ष ठेवून असलं पाहिजे, आपल्या अंतःकरण वृत्तीवर लक्ष ठेवून असलं पाहिजे. आणि ती जेव्हा बाहेर जायला बघेल त्यावेळी त्या अंतःकरण वृत्तीला आत आणलं पाहिजे. हे सतत कार्य मी जेव्हा करेल तेव्हा मात्र काय आहे, जया ते म्हणितले करीती, म्हणजे काय झालं, मी म्हणतो तशी माझी इंद्रिय वागतात, असा जर का आत अंतःकरणात विश्वास झाला तर मग काय होऊन जातं, त्याला स्थितप्रज्ञ म्हणता येतं. आता मी म्हणतो म्हणजे काय, त्यांनी अहंकार सांडलेलाच आहे. आणि मी म्हणतो या शब्दाचा अर्थ ती सगळी इंद्रिय, ती सगळी अंतःकरण वृत्ती ही रामाच्या स्वाधीन झालेली आहे. असं जेव्हा घडेल त्यावेळी खरं काय आहे, मला माझ्या आनंदाकडे जाण्याचं, मी आनंदरूप झाल्याचं ते लक्षण आहे. पुढची ओवी असं सांगते, देखे भूतजात निदिले तेथेची जया पाहले, आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रिस्तू जो. असे पहा की सर्व प्राणी ज्या आत्मस्वरूपाविषयी अज्ञानाने झोपी गेलेले असतात, त्याविषयी ज्याला ज्ञानाने उजाडलेले असते, आणि सर्व प्राणी ज्या विषयभोगांच्या व्यवहाराविषयी जागे असतात त्याविषयी तो झोपी गेलेला असतो. झालं. हे शंकर महाराजांची भाषा आहे. अवघड करतात ना शंकर महाराज. आता सोपं करायचं असेल तर आता देखे भूतजात निदेले तेथे जी ज्या पाहले, की जे प्राणी म्हणजे जे मनुष्य प्राण्यांचं जाऊ द्या इतर, की मनुष्य प्राण्यामध्ये माझाही समावेश आहे. मी जर का अज्ञानाच्या झोपेत झोपलेला असू तर स्थितप्रज्ञ जो असतो तो ज्ञानाची पहाट उजाडून तो आनंदामध्ये मग्न असतो. म्हणजे अज्ञान नावाची गोष्ट त्याच्या ठिकाणी नसतेच. आणि जिथं मी हा जो म्हणतो की मी विषयांच्या व्यवहारामध्ये, म्हणजे अज्ञानी माणूस विषयांच्या व्यवहारामध्ये आती जागा असतो, आणि त्या तिथे मात्र ते काय झालेलं असतात, ते झोपलेले असतात. विषय जो झाला त्यांचा नारायण.
म्हणजे प्रत्येक विषयांमध्ये ते काय पाहत असतात, नारायण पाहत असतात. आणि आपण प्रत्येक विषयामध्ये काय पाहत असतो, मी त्याचा भोगता कसा होईल, हा विषय मलाच कसा प्राप्त होईल, माझ्याच आवडीचं सगळं कसं होईल, माझ्याच आवडीने सगळे घरातले कसे वागतील. हे सगळं चिंतन जे आहे ना, ते केवळ काय आहे, अज्ञानी लोकांचं चिंतन आहे. आणि ते चिंतन माझ्या अंतःकरणात नसलं पाहिजे. म्हणून इथे नको असलेला जो विचार आहे तो विषयाकडे जाण्याचा विचार आहे. आणि हवे असलेला जो विचार आहे तो मला देहबुद्धीतनं काढून आत्मबुद्धीत नेणारा विचार आहे. आणि हा जो विचार आहे तो विचार माझ्या अंतःकरणात स्थिर झाला पाहिजे. आणि सर्व भूतांमध्ये मी पुन्हा काय पाहिलं पाहिजे, त्या नारायणालाच पाहिलं पाहिजे. हा विषय महत्वाचा आहे. तेव्हा तोची तो निरुपाधी अर्जुना, तो स्थिरबुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. अर्जुना, अशा लक्षणांनी युक्त तोच उपाधी रहित आहे, तोच स्थितप्रज्ञ, तोच व्यापक आणि तोच मुनीश्वर आहे असे जाण. म्हणजे ज्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे तोची, तर तोच उपाधी रहित आहे. म्हणजे उपाधी असून मुख्य जीवनमुक्तीचा जो विचार आहे तो काय आहे, याची देही याची डोळा. की मी जिवंत असताना म्हणजे देहानी युक्त असतानाच मी मुक्त झालेलो असलो पाहिजे. तो कसा होईल, तो उपाधी रहित. उपाधी शब्दाचा अर्थ काय, उपहितावर. उपाधी काय करते, आपल्या धर्माचा जणू काही आरोप करते, पण ती काय आहे, उपहितापासून वेगळी असते. आता या सगळ्या उपाध्यांचा विचार केला तर या सगळ्या उपाध्या कोणाच्या, आत्मस्वरूपाच्या. वास्तविक आत्मस्वरूप काय आहे, निरुपाधिक आहे. पण निरुपाधिक असलं तरी सुद्धा अध्यारोपित भाषेमध्ये जेव्हा आपण जग नावाची गोष्ट स्वीकारतो त्यावेळी काय होऊन जातं, या सगळ्या आत्म्याच्या उपाध्या होतात. बुद्धी कोणाची उपाधी, आत्मस्वरूपाची. नंतर देह कोणाची उपाधी, आत्मस्वरूपाची. मग असं जर का असेल, किंवा विकार कोणाचा, शरीराचा. मग शरीराचा म्हणून शरीर जड अचेतन, आणि प्रत्येक जड अचेतनाला अधिष्ठान काय, चेतन. म्हणजे ती परत शरीर नावाची उपाधी, विकार नावाची उपाधी, ती सुद्धा कशी झाली, ती आत्मस्वरूपाची झाली. पण ज्यावेळी उपाधी आणि उपधेयाचा विचार येतो त्यावेळी काय होऊन जातं, की उपाधी आणि उपहित हे दोन्ही वेगळे होऊन जातात. म्हणजे आत्मस्वरूपावरती धर्म घालते, पण ती त्याच्यापेक्षा वेगळी आहे. बुद्धी जड अचेतन, पांच आपण म्हणूया अग्नितत्वाची. मग आता अग्नितत्व 5 महाभूतांचं, आत्मा चेतन, दोघांचा संबंध याची काही व्यवस्था आहे का, नाही. पण आला तर कसा आला, कल्पितपणे आला. पण कल्पित आला तरी सुद्धा मुळात संबंधच नाही. मग संबंधच नाही तर तो कसा आहे, तो उपाधी रहित आहे. मग बुद्धीचा वापर करायचा का नाही, बुद्धीचा वापर करायचा. बुद्धिहीन प्राणी सकळ ते अवघेची बाष्कळ, ही समर्थांचं म्हणणं आहे. म्हणून बुद्धीचा वापर करायचा, अज्ञानाची निवृत्ती करायची आणि आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं. आणि एकरूप झाल्यावर काय म्हणायचं, की बुद्धीने आत्मज्ञान झालेलं नाही. बुद्धीने आत्मज्ञान झालेलं नाही याचा अर्थ बुद्धी आणि बोध हे दोन काय आहेत, दोन तीरावरचे पक्षी आहेत. बुद्धीला बोध होण्याची व्यवस्था नाही. का नाही, तर बुद्धी जड अचेतन, पुन्हा तोच विचार. हे जेव्हा आपल्याला कळून येईल त्यावेळी मी उपाधी रहित होईल. मग कितीही उपाध्या माझ्यासमोर आल्या तरी सुद्धा त्या मला लागणार नाहीत, कारण आत्मरूप मीच्या ठिकाणी एकही उपाधी नाही. कोणी म्हणेल असं केलं, कोणी म्हणेल तसं केलं, ठीक आहे. काय चूक झाली असेल तर तिथे सुधारणा करायची, अदरवाईज तिथे चूकही नाही काही बरोबरही नाही, त्याच्याशी भांडायला काय जायचं. रामकृष्ण हरी म्हणायचं, हरिओम म्हणायचं आणि पुढे आपल्या कामाला लागायचं. अभ्यास कुठे जायचा आहे, आपला आनंदाकडे जाण्याचा आहे. म्हणून उपाधी रहित आहे तोच कोण, म्हणजे जो युक्त आहे आत्मस्वरूपाने, तो उपाधी रहित आहे, तोच स्थितप्रज्ञ. त्याचीच बुद्धी काय झालेली आहे, स्वरूपामध्ये स्थिर झालेली आहे, तोच व्यापक. आता व्यापक शब्दाचा अर्थ निरपेक्ष व्यापक. आणि माझी व्यापकता काय आहे, माझ्या देहावर असलेली व्यापकता, ही माझ्या काय आहे, व्यापकतेची एक काय म्हणूया डायमेन्शन आहे. 5 फूट 8 इंच. आता ही जी व्यापकता आहे ही सापेक्षित व्यापकता आहे. पण आत्मस्वरूपाची व्यापकता आहे ती निरपेक्ष व्यापकता आहे. आणि त्या निरपेक्ष व्यापकतेमध्ये सापेक्षित व्यापकतेचं दुःख नाहीये. आत्मस्वरूपाची जी व्यापकता आहे निरपेक्ष, ती मला प्राप्त झाली तर या सापेक्षित व्यापकतेने मी दुःखी होणार नाही. माझं सतत दुःखी होणं आणि सुखी होणं जे आहे ते जर मिनिमाइज होऊन पूर्णपणे बंद झालेलं असेल तर समजायला हरकत नाही की मी निरपेक्ष व्यापक आनंदाशी एकरूप झालेलो आहे. आणि असं निरपेक्ष व्यापक होणं हे भगवंताला अपेक्षित आहे. हे स्थितप्रज्ञाच्या लक्षणातला विचार आहे. आणि तो जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत काय आहे, मी स्थितप्रज्ञ झालो म्हणजे मी आत्मस्वरूपी काय म्हणूया निजानंदे पहुडलो वगैरे, ही जी काय भाषा आहे ती आपल्याला बोलता येण्याचा कुठलाही अधिकार नाही. कारण ज्याला प्राप्त होते तो बोलत नाही.
आणि ज्याला जो बोलतो त्याला प्राप्त झालेली नसते. असे दोन्ही विषय मोठे विलक्षण आहेत आणि तोच मुनीश्वर आहे. आता मुनी शब्दाचा अर्थ काय? जे मनन करतात ते मुनी. मग आता ते कोणाचं मनन करतात? कोणाला एकरूप होण्यासाठी मनन करतात? मननामध्ये काय आहे? पुन्हा नको असलेला विचार, हवे असलेला विचार, हवे असलेला विचार सच्चिदानंद आनंदरूप मी आहे. नको असलेला विचार मी देह मी करता, तो बाजूला केला म्हणून हवे असलेल्या विचारात, म्हणून ज्याचं मनन करत होतो मी, म्हणजे मी सच्चिदानंद रूप आहे, त्या मननाशी मी काय झालो? एकरूप झालो, म्हणजे निदिध्यासन समाधी अवस्था आली. मग असं जे मुनीश्वर जे आहेत की ते ज्या रामाचं चिंतन करतात, ज्या विठ्ठलाचं चिंतन करतात, त्याच्याशी ते एकरूपच होऊन जातात. देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो. देव आणि मी वेगळा आहे का? नाही. स्वरूपाच्या सत्तेवर तो आणि मी काय आहे? एकरूपच आहे. हे जेव्हा मला कळतं तेव्हा काय होऊन जातं? तेव्हा खऱ्या स्थितप्रज्ञाचा विचार माझ्या अंतःकरणापुढे येतो. पुढची ओवी असं सांगते, पार्था आणि कही परी तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. अर्जुना, आणखीन एका प्रकाराने त्याला जाणता येईल. कसे ते ऐक. ज्याप्रमाणे समुद्राचे ठिकाणी अखंड शांतता असते. आता लोकांना वर्णन करायची सवय झालेली आहे. समुद्र कसा तो घोंगावतोय, त्याला समुद्राची शांतता कधीच कळणार नाही. कारण ज्याची खोली असते ना, त्याला खरी काय असते? शांतता असते. माऊलींची ओवी आहे, ऐसेनी गभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे. अर्जुनाचं त्यांनी वर्णन केलंय. अर्जुनाचं अंतःकरण कसं आहे? स्थिरावलेलं आहे. आता स्थिरावलेलं आहे या शब्दाचा अर्थ आहे गंभीर आहे. समुद्र खोल असतो म्हणून तो कसा असतो? गंभीर असतो, म्हणून तो शांत आहे. ही जी काय अशांतता जी आहे ना वाटते समुद्रावर, ती केवळ वाऱ्याची निमित्ताने आहे किंवा इतर काही गोष्टींच्या निमित्ताने. वास्तविक समुद्र कसा आहे? शांतच आहे. कितीही नद्यांचं पाणी आलं तरी सुद्धा काय आहे? समुद्रामध्ये काही प्लस होतं म्हणून तो काही वाढतो वगैरे असं काही नाही. जेवढं नद्यांचं पाणी येईल तेवढं येऊ द्या. यंदा किती पाऊस झाला? खूप अफाट झाला. आता कितीतरी पाणी समुद्राला जाऊन मिळालं, पण कुठेही समुद्राची लेव्हल वाढली असं काही नाहीये. म्हणजे अशा रीतीने तो शांत असतो. तैसा, त्याप्रमाणे. कारण महत्वाचा मुद्दा आहे इथे आता. तैसा प्राप्ती वृद्धी सिद्धी, तयासी क्षोभू नाही बुद्धी, आणि न पवता न बाधी अधृती तयाते. त्याचप्रमाणे मुक्त पुरुषाला वृद्धिसिद्धीची प्राप्ती झाली तरीही त्याच्या बुद्धीला हर्षाचा विकार प्राप्त होत नाही, आणि कदाचित वृद्धिसिद्धीची प्राप्ती झाली नाही तरी पण त्या स्थितप्रज्ञाला विषाद होऊन अधैर्याची बाधा होत नाही, त्याचे धैर्य खचत नाही. म्हणजे तो रिद्धी आणि सिद्धी म्हणजे सिद्धीच्या निमित्ताने तो परमार्थ कधीच करत नाही. हा, परमार्थाला जर तपाची जोड असेल तर रिद्धी सिद्धी त्याच्याकडे असू शकतात, आणि परमार्थाला जर का तपश्चर्याचं बळ नसेल, आपण पूर्वी पाहिलेत की काही ऋषीमुनी आहेत ते शाप सुद्धा देऊ शकायचे, म्हणजे त्यांच्याकडे सिद्धी पण होत्या. पण काही असे जीवनमुक्त आहेत की त्यांच्याकडे सिद्धी नाहीत तरी सुद्धा ते काय आहेत? स्थितप्रज्ञच आहेत. म्हणून हा जो स्थितप्रज्ञ असतो हा रिद्धी आणि सिद्धी या बाबतीत उदासीन असतो. उदासीन असतो या शब्दाचा अर्थ की त्या एखादी सिद्धी प्राप्त झाली, काही काळ टिकली, कालांतराने गेली, तर हे जे काय रिद्धी सिद्धी प्राप्त झालेले जे काय चांगदेव महाराजांसारखे 65व्या ऐकण्यापूर्वीचे जे चांगदेव महाराज आहेत ते कसे होते? ते एक्साइटेड होते. समोर जर का माणसं दिसली, त्यांना मेलेलं प्रेत दिसलं तर ते प्रेत उठवायचे. का उठवायचे? तर रिद्धी सिद्धीच्या बळावर उठवायचे आणि कायम त्या ईश्वराला काय करायचे? आव्हान द्यायचे. रिद्धी सिद्धीची व्यक्ती जी असते ना ती आव्हान देत असते. आणि ज्यावेळी 65 ओव्या ऐकल्या आपल्या चांगदेव महाराजांनी, त्यावेळी त्यांनी पहिलं काय काम केलेलं असेल ते हे जे काय जागे केलेले जे लोक होते ना ते म्हणाले, हे मरेनात का? माझा काही संबंध यांच्याशी नाही. मी आता पहिलं काय करतो तर मी पहिली माझ्या देहाची समाधी घेतो. आणि त्यांचं जीवन त्यांनी त्या तिथे 1400 वर्षाचं संपवलेलं आहे. त्याचं कारणच एक आहे की या रिद्धी सिद्धी काय आहेत त्या काय म्हणूया ती शॉर्ट पॅकेजेस आहेत आपल्या पुढे टाकलेली भगवंतानी, की हे एक पॅकेज जर उचललं तर भगवंताकडे जाण्याची व्यवस्था काय होऊन जाते? तिथे ठप्प होऊन जाते. मग त्या याच्यामध्ये हा जो काय म्हणूया स्थितप्रज्ञ आहे, आत्मस्वरूपाशी ऐक्यरूप झालेला आहे, त्याला मात्र या रिद्धी सिद्धी कधीही त्रास देत नाही. पुढची ओवी सांगते, देखे रिद्धी सिद्धी तयापरी, आली गेली से न करी, तो विगंतुला असे अंतरी महासुखी. त्याप्रमाणे रिद्धी सिद्धी आल्या गेल्या तरी पण त्याला त्याचे स्मरणही नसते, कारण तो अंतःकरणाने महासुखात गढून गेलेला असतो. जो आत्मस्वरूपाशी एकरूप झाला आहे त्याला या सिद्धींची काय आवश्यकता आहे?
कारण ज्यांनी शरीर भावच टाकलेला आहे, स्वतःच्या शरीरावरचं काय म्हणूया प्रेमच जर का दूर केलेलं आहे, तर हे रिद्धिसिद्धी हवेत कशासाठी? तर माझा देह नीट चालावा, मला लोकांनी मान मतराप द्यावा. पण इथं एकमेव अद्वितीयाची प्राप्ती झाल्यानंतर कोणत्या सुखासाठी तो त्या काय म्हणूया विषयांकडे भीक मागायला जाईल? तो आत्मस्वरूपाची ऐक्यता हे त्याला सुखाचं सुख, महासुख ते जर प्राप्त झालेलं असेल, तर या किरकोळ सुखांमध्ये कोणीतरी मला महत्त्व देईल या रिद्धिसिद्धीच्या निमित्ताने याविषयी तो अत्यंत उदासीन असतो. हे आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. पुढची ओवी असं सांगते, पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्गसुख लेखनीय नाही, तेथ रिद्धिसिद्धी काही प्राकृता होती. अर्जुना, हे आश्चर्य आहे असे पहा की जेथे स्वर्गसुख गण्य नाही, तेथे सामान्य रिद्धिसिद्धींची काय कथा आहे? जिथे स्वर्गसुखालाच संतांनी आपल्या नाकारलेलं आहे. ब्रह्मादिकाची पदे दुःखाची शिराणी. म्हणजे तुकाराम महाराजांनी तर काय केलंय, लाथ मारली आहे थोडक्यात, की स्वर्गाधिकांना ते मानायला तयार नाहीयेत. हे क्रममुक्तीवाल्यांचं जाऊ दे, ते त्यांना त्याचं भांडवल करू दे, आपला संबंध नाहीये. स्थितप्रज्ञाच्या विचारामध्ये काय आहे, हा मिठाचा खडा आहे. क्रममुक्ती पाहायला गेलं तर आपल्याला जीवनमुक्ती हवी असेल, स्थितप्रज्ञाचं लक्षण हवं असेल, तर पार्था हे नवल नाही, जे तर स्वर्गसुख लेखनीय नाही. त्याच्या अंतःकरणात स्वर्ग हा शब्दच नसतो. तर स्वर्गच नाही तर नरकही नाही, कारण जीवनमुक्तच झालेला आहे. तिथं रिद्धिसिद्धी काही प्राकृता होती. या रिद्धिसिद्धी त्याच्या दृष्टीने अत्यंत काय असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्या गोष्टींमध्ये त्याला अजिबात इंटरेस्ट नसतो. तो केवळ महासुखात म्हणजे आनंदाच्या सुखात रमलेला असतो. ऐसा आता पुढे आलं, आत्मबोधे तोखला, जो परमानंदे पोखला, तोची स्थितप्रज्ञू भला ओळख तू, असं सांगितलंय. याप्रमाणे तो आत्मज्ञानाने संतुष्ट व ब्रह्मज्ञानाने पुष्ट आहे, तोच खरा स्थितप्रज्ञ आहे असे तू जाण. आत्मज्ञानाने संतुष्ट, संतुष्टी हा जो विचार आहे, आपण प्रत्येक वेळी आपली संतुष्टी कशी असते, आपल्या मनासारखं झालं की आपली संतुष्टी झाली. काय झालं, जेवण मनासारखं मिळालं, लग्नाला गेलो, जेवण मनासारखं झालं, संतुष्टी आहे. घरी कसं आहे, सगळं काही ठीक चाललेलं आहे म्हणजे माझ्या मनासारखं चाललेलं आहे. मुलं चांगली आहेत, सुना चांगल्या आहेत, सगळं काही चांगलं आहे, संतुष्टी. आता ही सगळी जी संतुष्टी आहे ना, ही कशावर तरी आधारलेली संतुष्टी आहे. आणि याची जी संतुष्टी आहे ती निरपेक्ष संतुष्टी आहे. ही निरपेक्ष संतुष्टी जी असते ती कोणत्याही विषयावर आणि कशावर अवलंबून नसलेली जी संतुष्टी आहे, ती संतुष्टी प्राप्त झालेली असते. आणि त्या संतुष्टीतनं तो खालीच येत नाही. त्याच्या जीवनात प्रसंग घडतील, सगळं होईल, पण त्या प्रसंगाकडे पाहण्याचीच आपली वृत्ती बदललेली असेल तर तिथे संतुष्टी आणि असंतुष्टी हे विषय संपून जातात. आणि म्हणून तो काय आहे, परमानंदाने पोखला. पोखला म्हणजे धष्टपुष्ट झालेला असतो. याचा अर्थ दृढ, अपरोक्ष, अपरिवर्तनीय अशा संतुष्टीत तो असतो की त्याला कुठेही जाऊन काय करावं लागतं, आनंदासाठी कुठेही त्याला भीक मागावी लागत नाही. अशा आनंदात तो असतो. आणि त्या आनंदात असल्यावर तो कशासाठी कोणासाठी काय जाईल? कारण उपनिषदांचं म्हणणंच आहे, एक जाणला असता आणखीन काही जाणून घेण्याची व्यवस्थाच नाहीये. म्हणून इथे या काय म्हणूया किरकोळ गोष्टींकडे कधीही कोणी लक्ष द्यायची गरज नाही. जर मी स्थितप्रज्ञ झालो तरच ही गोष्ट काय आहे, शक्य आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण काय करावं, त्या स्थितप्रज्ञाला ओळखावं. आणि पुढे तो काय विचार दुसरा सांगितलाय, तो अहंकारा ते दंडुनी, सकळ कामू सांडोनी, विचारे विश्व होऊनी विश्वा माझी. तो स्थितप्रज्ञ देहावरील मीपणाला ज्ञानरूपी काठीने ठोकून आणि मनातील सर्व इच्छा टाकून अखिल विश्वात ब्रह्मरूपाने विश्वात्मक होऊन संचार करतो. आता हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, कोण म्हणू शकेल? तो स्थितप्रज्ञच म्हणू शकेल. अदरवाईज माझी भाषा काय असते, माझं घर तुझं घर, माझं 500 स्क्वेअर फूट तुझा 800 स्क्वेअर फूट, म्हणून तुझा राग. म्हणजे इतकं असतं की सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठेमध्ये काय आहेत, या सगळ्या गोष्टी खचून भरलेल्या आहेत. पण आत्मस्वरूपामध्ये मात्र काय आहे, त्याचा भाव काय तयार झालेला असतो, विश्वभाव तयार झालेला असतो. ही जी छोट्या छोट्या घरांची जी कल्पना आहे, हे शरीर म्हणजे घर, नंतर राहतं घर, नंतर आपला महाराष्ट्र, भारत देश, या सगळ्या ज्या सीमा आहेत या जीवनमुक्तांनी ओलांडलेल्या असतात. आणि त्या ओलांडलेल्या असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक विश्वामधल्या प्रत्येक व्यक्तीला तो विठ्ठल रूपानेच पाहतो, आत्मस्वरूप रूपानेच पाहतो. मग अशाच्या ठिकाणी तो काय होतो, अंधकाराला दंडून
टाकल्याशिवाय तो असं होण्याची व्यवस्था नाहीये. म्हणून इच्छा आणि हा जो विशेष शत्वानी असलेला माझ्या अंतःकरणातला अहंकार आहे तो बाजूला करतो. आणि बाजूला केल्यानंतर जेव्हा आनंदाने तो विहार करायला जातो, जेथे जातो तिथे काय असतो, पुन्हा म्हणलंय ना त्यांनी, जेथे जातो तेथे तू माझा सांगती. आता तू माझा म्हणजे काय, की तू कोणाच्या निमित्ताने, तू म्हणजे विठ्ठल. जेथे जिथे मी जातो तेथे तिथे तू आहेसच. म्हणजे तिथे तिथे तू काय आहे, माझाच जोडीदार आहेस. मग जिथे जिथे मी जातो तिथे तिथे माझं काय असतं, कायम स्वागतच असतं. म्हणजे इतका तो सहज असतो. आपण काय असतो, यांनी माझं स्वागत नाही केलं, त्यांनी माझं नीट स्वागत केलं, म्हणून हा माझ्या जवळचा, तो माझ्या लांबचा. इथे हा मी आणि तू हा विचारच पूर्ण बाजूला पडलेला असतो. आणि असा बाजूला पडलेला माणूस जेव्हा जाईल तेव्हा काय करेल, पुन्हा अमृतानुभवाचा विचार केला तरी काय सांगतो, सणुभोगीचे सणे विश्वाचेनी. आता म्हणून ज्ञानदेव म्हणे, आता शेवटची ओवी अमृतानुभवातली, म्हणून ज्ञानदेव म्हणे सणुभोगीचे सणे विश्वासेनी. आपण दिवाळी करतो, सगळं करतो, माऊली काय करते, विश्व सण साजरा करते. आता आपल्या सणात आणि त्यांच्या सणात काय फरक आहे ते एकदा शोध लावावे आणि जीवनमुक्त होऊन सण साजरा करावा. कशाला हे काय म्हणूया छोटे मोठे सण साजरे कशाला करावेत, एकदाच दिवाळी करावी ना आयुष्याची. आनंदाची दिवाळीच जर करायची असेल तर ती आत्मस्वरूपाशी एकरूप व्हावं, दिवाळी करावी. परत दिवाळखोरी होण्याची व्यवस्था नाही त्याच्यामध्ये. नाहीतर आपण किती दिवाळखोर होऊन जातो, आपल्या लक्षात येतं, देहाच्या निमित्ताने दिवाळखोरी, कर्तेपणाच्या निमित्ताने दिवाळखोरी. पण विश्वसणामध्ये मात्र काय आहे, आत्मरूप होण्यामध्ये संपूर्ण काय आहे, आनंदमय स्थिती आहे. पुढे ओवी असं सांगते, हे ब्रह्मस्थिती निस्सीम. म्हणजे आता माऊलींना असं त्याचा शेवट करायचा, पण कुठे करायचा हेच माऊलींच्या लक्षात येत नाही. पण माऊली समजावूनच सांगत चालली आहे पुढे, हे ब्रह्मस्थिती निस्सीम, ते जे अनुभविता निष्काम, ते पावले परब्रह्म अनायासे. ही ब्राह्मी अवस्था अमर्याद आहे. जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात ते अनायासे शुद्ध निरुपाधिक परब्रह्माला विदेह मुक्तीला प्राप्त होतात. शुद्ध निरुपाधिक, आता निरुपाधिक म्हणजे उपाधी रहित, शुद्ध म्हणजे पुन्हा 3 दोष नाहीत त्याच्यात. मलविक्षेप आणि आवरण, मलदोष म्हणजे पाप करण्याची वृत्ती, ती घालवली निष्काम कर्मांनी. नंतर विक्षेप दोष म्हणजे चित्तातील चंचलता, ती आत्मानंदाने गेलेली आहे. आणि पुन्हा आत्मस्वरूपाचं अज्ञान, हे तिन्ही दोष ज्यामध्ये नाहीत, कुठले, हे मलविक्षेप आवरण, 3 अवस्थांचे दोष नाहीत. जागृती स्वप्न सुषुप्ती. जागृतीत काय चाललेलं असतं, सतत मी आणि तूच हा विचार चाललेला असतो. पण आता विश्वरूप झाला ना, मग विश्वरूप झाल्यावर आता त्याला दुसरं काय, सगळीकडे विठ्ठलमय जीवन झालेलं आहे. मग आता वेगळेपणाने काय होतं, मग असं वेगळेपणाने काहीच नाही, म्हणून तो विदेहमुक्त झाला. जीवनमुक्तीतच तो विदेहमुक्त होतो. काही काय म्हणूया विचारवंतांनी म्हणजे संतांनी विदेहमुक्ती आणि जीवनमुक्ती मानलेली आहे, की शरीर असताना ती जीवनमुक्ती, शरीर गेल्यानंतर ती विदेहमुक्ती. काही जण काय म्हणतात, तो देहीचं असोन विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, ही समर्थांची भाषा आहे. देहीचं असोन, देहातच राहा, जोपर्यंत देह अवस्था आहे तोपर्यंत देहावस्थेत राहा, आणि नंतर काय आहे, या देहातच तू जीवनमुक्त होऊन तुझं जीवन जग. अशा पद्धतीने ते विचार केलेले आहेत. पण ही काय आहे, ही ब्रह्मस्थिती निस्सीम आहे, म्हणजे अमर्याद आहे. या शब्दाचा अर्थ त्या स्थितीबद्दल कोणालाही बोलता येत नाही. आता ज्ञानेश्वर माऊली सुद्धा काय झालं, थकली. सच्चिदानंद पदत्रय विवरण हा विभाग एक आहे अमृतानुभवामध्ये, आणि त्या सच्चिदानंद पदत्रय विभागाचं वर्णन करता करता शेवटी ज्ञानदेव काय झाले, ते म्हणाले, मी शेवटी श्री गुरूंच्या पायावर डोकं ठेवलं आणि मी शांत होऊन गेलो. बस. म्हणजे किती वर्णन केलं स्वरूपाचं, शेवटी ते थकले, आणि थकल्यावर ते काय म्हणाले, मी शांत झालो, हेच त्याचं वर्णन. असं जे आहे वर्णन, ते काय आहे, ही ब्राह्मी अवस्था अमर्याद आहे. म्हणजे त्या अवस्थेमध्ये आपल्या या दृश्य जगतातल्या कोणत्याही अवस्थेचा तिथे समावेश नाही, अशी ती अमर्याद अवस्था आपल्याला प्राप्त होते. ते पुढे असं म्हणतायत, जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता, आड ठाको न शके चित्ता प्राज्ञा जया. ज्या चिद्रूप विदेह मुक्तीला समरस होत असताना देहावसानाचे वेळा होणारी व्यथा ज्या स्थितप्रज्ञाच्या चित्तात उभी राहू शकत नाही. आता देह जाताना जर काही व्यथा निर्माण झाल्या तर त्याला नक्की लक्षात असतं, या देहाच्या व्यथा आहेत, या देहाचा आणि माझा काडीचाही संबंध नाही. म्हणजे देहबुद्धी ही बाजूला होणं
आणि देहबुद्धी युक्त अंतःकरणाने त्या व्यथांचा काय करणं, बाजार तयार करणं, हा त्या जीवनमुक्ताच्या ठिकाणी अजिबात विषय नसतो. स्थूल देहाचं त्यांनी मिथ्यात्व निश्चय केलेला असतो, नंतर सूक्ष्म देहाचाही विचार केलेला असतो, महाकारण देहही मिथ्या ठरवलेला असतो की ज्याचं वर्णन ज्ञान देह असं केलं जातं. तर त्या विचारालाही सहजता आलेली असते. अशी कुठलीही होणारी जी व्यथा आहे ती सगळी शरीर रूपाने होणारी आहे, पण त्या व्यथेतनं त्याला कितीही दुःख प्राप्त झालं तरी त्या व्यथेच्या तो अधीन होत नाही. म्हणून ते म्हणलंय ना की देहीचे धर्म देही, आणि आत्मस्वरूपाचा विचार जो आहे तो आत्मस्वरूपी. म्हणजे देहाचे धर्म तो देहाच्या ठाई सोडून देतो आणि स्वरूपाशी मात्र तो एकरूप होऊन जातो. म्हणून इथे देहात्म वादाची व्यथा तिथे नसते. देह दुःख होईल, समर्थ म्हणतात तेही लक्षात घ्या, देह दुःख ते सुख मानित जावे, ही साधकाची अवस्था आहे की देहाचं दुःख हे काय केलं पाहिजे, सुख आहे असं समजून जर त्याचा विचार केला तर हळूहळू देह दुःख काय होऊन जाईल, शांत होऊन जाईल आणि मग ती सुखरूपता प्राप्त होईल. त्याच्यामध्ये देह दुःख नावाची गोष्ट नाही, कारण आत्मस्वरूप कसं आहे, अशरीर असं त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढे असं म्हणतात, ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले. आता दुसरा अध्याय संपायला लागलेला आहे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले, आता आमुची याची काजा किरा आले उपपत्ती या. याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकले आणि अर्जुन मनात म्हणाला, भगवंताच्या बोलण्यातील ही सर्व युक्ती आता खरोखरच आमच्याच म्हणजे युद्ध न करण्याविषयीच्या मताला उपयोगी आलेल्या आहेत. स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगताना पुन्हा काय आहे, त्यांनी कर्म काय म्हणूया मी करणं असं सोडून दिलेलं असतं, आणि यांनी मात्र काय केलेलं आहे, अर्जुनानी विचार की कर्म सोडून दे अशा भाषेत विचार केलेला आहे. मग त्यामुळे ते ऐकतच आपल्या युद्ध न करण्याचं जे आपलं म्हणणं आहे भगवंतापुढे मांडण्यात आलेलं आहे, तर त्याला ते बरोबर आहे. पुढे असं अर्जुन म्हणतो, जे कर्मजात आघवे येथ निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. कारण देवाने सर्व कर्मांचा निषेध केला आहे म्हणून मी युद्ध करावे हे अर्थातच थांबले. आता अर्जुनाचं म्हणणं काय होतं, मी यांना कशाला मारायचं. आता तो मूळ मुद्दा परत दुसऱ्या अध्याय संपता माऊलींनी काय केलेलं आहे, पुढे आणलेला आहे. आणि मग अर्जुनाला असं वाटलं की आता कर्मांचा निषेध केलेला आहे, कुठल्या कर्मांचा निषेध केलाय हा काही विचार केला नाहीये, निषिद्ध कर्माचा निषेध केलेला आहे आणि जी कर्म करायची आहेत ते सोयीस्कर विसरलेलं आहे की तुवा निष्कपट होवावे वगैरे, आणि हे सगळं विचारला आणि स्थितप्रज्ञाचं लक्षण घेऊन बसला की स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये युद्ध करण्याची काही गरज नाही. मग आता पुढे असं म्हणाले, पुढच्या शेवटच्या ओळीचा विचार, जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतू ज्ञानदेवो सांगेल मातू निवृत्ती दासू. सर्वज्ञांचा राजा जो श्री अनंत श्रीकृष्ण त्या कथेचे निरूपण करील, तीच कथा मी श्री निवृत्ती दास ज्ञानदेव सांगेन. आता माऊली काय म्हणते शेवटच्या ओळीमध्ये की अर्जुनानी असं पुढे भगवंताला म्हणलं, या सगळ्या गोष्टी झाल्या, पण आता तिसऱ्या अध्यायाचं काय झालेलं आहे, महत्त्व आता सुरू झालेलं आहे की आता ह्या अर्जुनानी जो विचार केलेला आहे की मला आता युद्ध करण्याची गरज नाहीये, आता तो जो विचार आहे तो काढला पाहिजे. कारण इथे सगळं सांगून झालेलं आहे. भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरीचा विचार तो इथं कम्प्लीट आहे, पण त्या कम्प्लीट विचाराला जो समजू शकत नाही त्यावेळी काय होऊन जातं, पुढे 16 अध्याय लिहिण्याची वेळ येते. आता 16 अध्याय लिहिले गेले, आता अर्जुनाच्या निमित्ताने ते आपल्याही प्रॉफिटमधले आहेत. आपल्यालाही जर दुसऱ्या अध्यायापर्यंत आत्मस्वरूपाचा विचार पक्का कळलेला नसेल की मी निष्कपट कसं व्हावं, निष्काम कर्म निष्काम उपासना, तो या तिसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने पुन्हा कर्मासंबंधीच विचार मांडला जाणार आहे की निष्काम कर्म कशी करावी, निष्काम उपासना कशी करावी. परमार्थाचा बेस तो आहे. आपल्याला करण्याचा जो पार्ट म्हणून विचार केला जातो ना, तो सगळा निष्काम कर्म निष्काम उपासनेचा विचार आहे. आणि ते जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत परमार्थ विचार हे माझ्या अंतःकरणात रुजतच नाही. अकॅडमिकली कळतात, पण त्यातलं जी इन्साईट म्हणतो ना आपण, की मला ते निष्काम कर्माची एक इन्साईट आली पाहिजे आणि ती इन्साईट यावी असं वाटत असेल तर निष्काम कर्म करून बघितलं पाहिजे. ते थोडं थोडं करता करता मला माझ्या लक्षात येतं की माझी अंतःकरण वृत्ती हळूहळू शांत होतीये. मग आत्मविचार सायमल्टेनियसली निष्काम उपासना असं जर कमी करत गेलो तर माझी अंतःकरण वृत्ती सहजच आनंदाकडे जायला लाचावते. महत्वाचं काय आहे, ती लाचावली पाहिजे आनंदाकडे जाण्यासाठी. ती
या नको असलेल्या विचारांमध्ये म्हणजे विषयांमध्ये जाण्यासाठी लाचावली नाही पाहिजे. पूर्वीची तशी आहे ती, आता ती आनंदाकडे जर का मला न्यायची असेल तर दुसऱ्या अध्यायाचं महत्त्व आहे. सांख्ययोग म्हणून त्याचा विचार होतो आणि सांख्य शब्दाचा अर्थ पुन्हा निष्काम कर्म, निष्काम उपासना करणारी बुद्धी, हा जर विचार आपल्या अंतःकरणात रुजलेला असेल तर आपण सांख्ययोगाचा आधार घेऊन तिसऱ्या अध्यायाचा विचार आपला अधिक बळकट करू शकतो. जो आपल्याला आत्ता इथे या स्तरावर निष्काम कर्मयोग मला जो कळलेला आहे, निष्काम उपासना योग कळलेला आहे, तो विचार जो आहे तो तिसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने आपल्याला अधिक दृढ करण्याची व्यवस्था आहे. तिसऱ्या अध्यायाकडे पाहताना जर आपण तो अधिक दृढ करता येतो अशा पद्धतीने पाहिला तर मला दुसरा अध्याय काय झालेला आहे, काही अंशी सफल झालेला आहे असा विचार करता येईल. आज आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत.